सुप्रभात. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस उजाडला आहे. 6:30 वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे दुकानात, कारण पेपरची गाडी आली की नाही ती बघायची आहे. आणि थोडंसं म्हटलं हराळीवर पण रिकाम्या पायाने चालून यावं, म्हणजे कशी ऑक्टोबर हीट आहे ना, ती कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण मधून आपली काळजी घ्यायला पाहिजे. पूर्ण प्रत्येक वेळेस दवाखाना आणि औषधांवर अवलंबून न राहता स्वतःची काळजी स्वतः अशी घ्यायची. अरे बापरे, गाडी आलेली दिसते आणि मकरंद एकटेच पेपरचे गठ्ठे उतरवत आहेत. असं काय अशा पद्धतीने मी हराळीवर चालते. जरा थोडंसं अंगणात फिरल्यानंतर, फुलांकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. चला तर मग आता मी आज काय मेनू करणार आहे ते आपण पाहूया. हाय, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आज मी स्पेशल काय बनवणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आता मी बनवणार आहे, ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आता कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते आता तुम्हाला एवढं दिसत नाही आहे, कारण की मी मोबाईल जरा लांब ठेवलेला आहे, त्यामुळे भाज्या दिसणार नाही आहेत. पण मी सांगते, कोबी घेतलेला आहे बारीक चिरून, किसून घेतलेला आहे. त्यानंतर सिमला मिरची, टमॅटो आणि कांद्याची पात, असे मी काय घेतलेले अशा भाज्या घेतलेल्या आहेत. तर मी काय करणार आहे, पराठा करणार आहे. त्याचा स्टफिंग पराठा वेगळ्या पद्धतीचा डब्याला करणार आहे, किंवा पराठा रोल पण स्वयंला आवडतो आणि तो भाज्याही पोटात जातात, कारण कोबी खायला मुलं कंटाळा करतात. त्याचबरोबर मी चहा आणि नाश्ता आता म्हटलं करून घ्यावा. आधी चहा आणि नाश्ता मी करून घेतलेला आहे. दिवाळी जसजशी संपत येते ना, तसतसं आपल्याला दिवाळी खायला खूप छान वाटतं. चहा आणि करंजी, चकली, चिवडा दिवाळी संपत आल्यानंतर खायला खूप मजा येते. आणि नाश्ता तर आपल्याला कामाच्या आधी सुरुवातीला आपण स्वतः आधी आपल्यामध्ये एनर्जी असेल तर आपण काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. चला तर मी पहिल्यांदा आता कणिक मळून घेते. कणिक ही मी आता आज काय करते, टेबलावरच मळते, टेबलावर पराठा ठेवून. मला आज खाली बसायचा खूप कंटाळा आलेला आणि किचनमध्ये म्हटलं नकोच, टेबलवरच मी काय केलं, कणिक मळून घेतली. थोडासा लांब मोबाईल ठेवल्यामुळे एवढं तुम्हाला दिसत नाही आहे मी कणिक मळत असलेली. हे बघा, अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, कणिक मळून घेतलेली आहे. आणि जरा जास्त घट्ट पण नाही मळायची, सॉफ्ट अशी चांगली जोर लावून मळली ना छान होते. बघा, ह्या मी भाज्या तुम्हाला दाखवते. सिमला मिरची, मग अशी सांगायचं राहिलं, सिमला मिरची पण मी घेतली होती. आणि आता मी फोडणी देते त्याला आणि चांगली भाजी करून घेते. त्याच्यामध्ये आपले रोजचे मसाले, जिरे, मोहरी आणि रोजचे मसाले मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण काय करायचे, रोल पराठा करायचा आहे. सगळ्या या भाज्या ज्या आहेत ते मी फ्राय करून घेतल्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तिखट चवीनुसार, म्हणजे मिक्स मसाला. तिखट म्हणजे मिक्स मसाला मी घातलेला आहे, कारण मी तुम्हाला त्याचं कारण कालच सांगितलं की जास्त तिखट नाही खायचं आहे, ऑक्टोबर हीट आहे, त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर हळद घालायची भरपूर. प्रत्येक भाजीमध्ये जर आपण भरपूर हळद घातली ना तर ती मुलांच्याही आरोग्याला चांगली असते. स्टफिंग केल्यानंतर मी आलेले पुन्हा किचनमध्ये आणि मी पोळ्या बनवून घेणार आहे पटापट. पहिल्यांदा मी पोळ्या बनवून घेणार आहे, म्हणजे जर पोळ्या बनवून ठेवल्या ना एकदा की म्हणजे मग काय आपल्याला टेन्शन नसतं दिवसभर. पोळ्या आणि टिफिनसाठी रोल पराठा मी करणार आहे. आणि अशा पद्धतीने मी रोज पोळ्या करून घेते. कधी पाठीमागे सुद्धा करते, कारण पाठीमागे पण माझा एक किचन आहे, तिथे गॅस आहे, खाली बसूनही करते. आता सध्या खाली मला बसण्याचा खूप कंटाळा आलेला, म्हणून आज सगळं याच किचनमध्ये मी करत आहे.
अशा पद्धतीने माझी सकाळी गडबड सुरू असते. पराठ्यासाठी मी अशी वाकडी तिकडी पोळी हे करून घेतलेली आहे. त्याच्यावर मी काय केलेलं, जो आपण मसाला बनवलेला आहे म्हणजे त्या भाजी जी बनवली होती ती अशी काय केलेली आहे, त्या चपातीवर स्प्रेड केलेली आहे. त्याचंच आपण बनवणार आहोत रोल. मग अशा पद्धतीने आपण त्याचं काय केलेलं आहे, रोल बनवायचा आहे आपण. आणि म्हणजे मुलांना जरा थोडंसं वेगळं खायला मिळतं आणि पोटात सगळ्या भाज्याही जातात. तेच आणि तोच आकार जरा वेगळा आपण त्याला आकार दिला तर मुलं काय करतात, आवडीनं ते खातात. त्यांना खूप छान वाटतं खायला हे रोल. आणि स्वयंला पण कसं, मुलं कितीही मोठी झाली ना त्यांना असं वेगळं काहीतरी लागतं. आणि बाहेरचं मुलांना तर आरोग्याला एवढं घातक असतं, त्यामुळे आपण घरचंच मुलांना बनवून दिलं तर ते मुलं खुश असतात वेगळं काहीतरी असं खायला. माझा प्रयत्न शक्यतो असतो की त्याच भाज्यांमध्ये, त्याच जे आपल्याकडे साहित्य त्याच्यामध्येच काहीतरी वेगळं असं मुलांना करून मी घालते. अशा पद्धतीने मी काय केलं, असे रोलचे तुकडे केले आणि स्वयंचा टिफिन जो आहे तो रेडी केला. अशा पद्धतीने चला तर मग बाय. आजचा हा फक्त नाश्त्याचा व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला येईलच जेवणाचा व्हिडिओ. हे बघा अशा पद्धतीने मी त्याला सॉस घालून डबा रेडी केलेला आहे.